मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं आपण स्वागत करतो। या चॅनलवर नव्याने आल्यास चॅनल सबस्क्राइब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा। तर मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की दसरा सण आपण कशासाठी साजरा करतो आणि आपण पाहतो की व्हॉट्सअपवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतो आणि ह्या शुभेच्छा देत असताना आपण हाही विचार केला पाहिजे की आपण किती लोकांना कशा पद्धतीची मदत करतो, ज्यांना मदत करू शकतो त्यांना तरी आपण मदत करतो का, याही अंगाने आपण विचार केला पाहिजे। पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसापासून आपण जे पाहतो आहोत ते चित्र हे आहे की राजकीय कुरघोडी करण्यासाठी दसऱ्यासारखा सण आखाडा बनवला गेलेला आहे की काय। एकीकडे एकनाथ शिंदे मोठ्या प्रमाणामध्ये बोलत आहे, दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि ह्या आखाड्यामध्ये तर मित्रहो, दसरा सण मोठा नाही आनंदाचा तोटा असं म्हटलं जायचं। ही संस्कृती आपली राहिलेली आहे, पण गेल्या काही वर्षापासून या सणामधून राजकीय विखार भरून वाहतो आहे। सामान्य नागरिक खऱ्या अर्थाने दसरा या सणाचा आनंद लुटतात। विशेष म्हणजे यात कुठेही आकस तिरस्कार याची भावना नसते, असतो तो केवळ निखळ निरपेक्ष प्रेम। सर्वांना शुभेच्छा, आनंद आपल्याची पानं देतात, प्रत्येकाच्या घरी जातात। जे इमारत असो, चाळ असो का रो हाऊस, बंगले इत्यादीच्या संकुलनामध्ये सायंकाळी एकत्र येत एकमेकांना आपट्याची पानं देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि गरबा दांडिया खेळला जातो। यात कुठेही आरडाओरडा गडबड गोंधळ नसतो, सर्व काही शांतपणे नियोजनबद्धपणे होते। शारदा उत्सव साजरा होतो, त्यामध्ये अनेक प्रकारच्या कलागुणांना वाव दिला जातो आणि जनता मनमुरादपणे त्याचा आनंद घेत असते। संकुलातील प्रत्येक जण उत्साहाने दसऱ्याचा आनंद घेतो। पण राजकारणाचा दसरा काही वेगळा असतो आणि त्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये अलीकडे प्रकर्षाने दिसायला लागलेला आहे। आणि मग यावर आपण काहीही बोललो नाही तर ही संस्कृती होईल आणि असं होऊ नये। जर असं वाटत असेल तर आपण यावरही विचार केला पाहिजे। आपण शुभेच्छा देत असतो आणि ह्या शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थाने समाजातल्या पीडितांना, आपल्या सख्या लोकांना आपण काही मदत करतो का याचाही आपल्याला विचार करावा लागेल, आत्मचिंतन करावं लागेल। म्हणजे आणि हे तर अधिक संतापजनक आहे की शिवसेनेमध्ये 2 गट पडली आणि मागील वर्षापासून मुंबईमध्ये 2 दसरा मेळावे होत आहेत। यावर्षीही तसंच झाला, नवा दसरा मेळावा, नाव दसरा मेळावा। पण दसरा या सणाचं महत्व जनहिताच्या दृष्टीने समाजासमोर मांडले गेले आहे काय, हाही प्रश्न आहे। एकमेकावर टीका करण्यासाठी वर्षाचे 12 महिने अपुरे पडावेत अशी सध्या राजकीय चिखलफेक होत आहे, ती करता यावी आणि बहुधा संख्याबळ कोणाचं अधिक आहे ही कुरघोडी दाखवता यावी, यासाठी हे सगळं होते आहे। आणि म्हणून जणू दसरा मेळावा हा संख्याबळ दाखवण्यासाठी आखाडा 2 रेड्याच्या टकरीतला झाला आहे की काय, अशी परिस्थिती आता आपण अनुभवतो आहोत। दोन्ही गटांनी दसरा मेळाव्याची ही जी स्थिती आहे हे सगळं जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या जनतेला हे संताप यावं, अत्यंत संतापजनक असं हे चित्र आहे। जे ज्या सणाच्या दिवशी एकमेकाला प्रेमाने आनंदाने आपट्याची पानं लोक देऊन घेतात आणि एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात, तर त्या दिवशी हे एकमेकाचे वाभाडे काढून घेत आहेत। आणि अशा पद्धतीने दसरा मेळावा, दसरा मेळाव्याचा हेतू बाळासाहेब ठाकरेंचा हाच होता का? दसरा मेळावा कशासाठी घेतला जायचा? शिवसैनिक तिथं जाऊन राजकीय सामाजिकरण करून घेऊन कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गाववाडी तांड्यावर वापस जायचा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला वर्षभराची जी ऊर्जा मिळायची, स्वाभिमानाची, आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची, आपल्या हक्कासाठी लढण्याची, ती कुठं आहे हा यामधला प्रश्न आहे। एकमेकाची वाभाडे काढण्यासाठी दसरा सणाचा उपयोग करायला या लोकांनी सुरुवात केलेली आहे। हे बंद करून दसरा मेळावा आदर्श पद्धतीने साजरा करता येईल यावर मंथन करण्याची तसदी घेतली जात नाही। उलट पक्षी आम्हीच कसे बरोबर याची टिमकी वाजवली जाते आहे। काय तर म्हणे आम्ही हिंदुत्वाचे कैवारी, त्यांच्या हिंदुत्वात सण हा सणाप्रमाणे साजरा केला पाहिजे या मुद्द्याला स्थान नाही असेच दिसते। सणाचा सण म्हणून आदर करू शकत नाहीत असले बेगडी हिंदुत्व काय कामाचे, असं सामान्य माणसाला प्रश्न पडलेला आहे। सणाचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाच नाही। सण म्हणजे खेळणे नव्हे हे आपल्या राज्यकारण्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे। आणि प्रतिदिन राजकीय पातळीवर तिरस्कारात भर पडत आहे। आता खुंटीला टांगून ठेवलेले हिंदुत्व लोकसभा निवडणुका जवळ येतील तसे बाहेर काढले जाईल
हिंदुत्व म्हणजे आम्ही करतो तेच हा जो काही फुसका आव आणला जात आहे तो हिंदू समाज ओळखून आहे. हिंदुत्व म्हणजे या समाजाच्या नावे राजकारण करणे नव्हे. आधी सण सणाप्रमाणे साजरे करणे शिकू, मग हिंदुत्वाची भाषा करा. हिंदुत्वाच्या नावे संभ्रम निर्माण होत आहे. आपल्यामुळे असे होत असल्याचे सोयरसूतकही या लोकांना नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे केवळ घोषणाबाजी करण्यासाठी नाव घेऊन उपयोग नाही, तर त्यांच्याप्रमाणे जगणे जमते का हे या राज्यकर्त्यांनी पाहावं आणि त्यांच्या पासांगाला तरी आपण पुरतो का याचं आत्मपरीक्षण करावं. सध्या सुरू असलेल्या राजकारणाचा जनतेला वैताग आलेला आहे. अहो, सणाला तरी आम्हाला सोडा आणि त्या सणाला अनुसरून बोला अशी सांगण्याची वेळ येणे यातच काय ते आले. या मेळाव्यातून केल्या जाणाऱ्या राजकीय टीकेमुळे लोक आता या मेळाव्यांनाच कंटाळलेले आहेत. या मेळाव्याची उत्सुकता केवळ संबंधित पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यापर्यंतच सीमित राहिली आहे. तिला व्यापक स्वरूप आणण्यासाठी आणि लोक त्यात सहभागी व्हावेत यासाठी राजकारण बाजूला ठेवून दसरा मेळावे पार पडतील का हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे. या मेळाव्यातून कार्यकर्त्यांनी तरी काय शिकावं? ज्यांच्यावर या मेळाव्यातून टीका झाली ते मेळावे संपल्यावर आरोपांना प्रत्युत्तर देतात. आरोप आणि प्रत्यारोप असेच या मेळाव्याचे स्वरूप दिसते. दसरा झाला तरी हे सुरूच राहते. या लोकांनी एका चांगल्या सणाचा विचका करून टाकला आहे. असेच हे मेळावे चालणार असतील तर दसरा झाल्यावर कधीही सभा घेऊन जे बोलायचे आहे, जे काही आखाड्यामध्ये उधळण करायची आहे ते बोला, पण दसऱ्याला राजकीय टीकेचे माध्यम बनवू नका. सण उत्सव कुटुंबातील सदस्यांसह साजरे करता यावेत यासाठी नोकरी, व्यवसाय, शिक्षण या निमित्ताने घराबाहेर असलेले घरी येतात. असे समाधान आपल्या कार्यकर्ते मंडळींनाही मिळावे असे वाटत नाही काय, असा प्रश्न या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण विचारला पाहिजे की कार्यकर्त्यांना घर नाही का? त्यांनी त्यांच्या सुखदुःखात सामील होऊ नये का? नेत्यांनी आदेश निघताच आणि कार्यकर्ते जातात. ये जा करायला त्यांच्यासाठी बस बांधली जाते, खाजगी गाड्या असतात, शिवाय न्याहारीसाठी पुरी भाजी अमुक टमुक व्यवस्था केलेली असते. पण हे सर्व करून परत घरी येताना पदरी काय याचा जर विचार केला तर विखारी राजकीय टीका ती आग कार्यकर्त्यांच्या मनात धगधगत राहते आणि त्या बळावर स्थानिक राजकारण होत राहते. अशी सिधोरी सामान्यांच्या उपयोगाची नाही. त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी प्रतिदिन किमान 8 तास तरी कामावर झिजवावे लागते. तेव्हा कुठे त्यांचे कुटुंब चालते. भाषणबाजी करणाऱ्यांच्या त्यांच्याशी काहीही संबंध नसतो असा सामान्य नागरिक या महाराष्ट्रातला आहे. राजकीय झुंजी लावण्यासाठी कोणीतरी पाहिजे म्हणून कार्यकर्ते नावाची ढाल पुढे करण्याला काहीच अर्थ नाही. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो असे म्हटले जाते आणि कोणी कोणाचा मित्रही नसतो. आणि मग असं असेल तर फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी लोकांच्या तोंडाला पाणी पुसायचे चालू असलेले उद्योग बंद केले तर बरे होईल, जेणेकरून अन्य राज्यात उद्योग जात आहेत या आरोपावर आवश्यक विचार करण्यास अवधी मिळेल. कारण सगळीच उद्योगधंदे गुजरातकडे वळवली जात आहेत. याच्यावर लक्ष केंद्रित करा. महाराष्ट्रातल्या माणसांना किमान काम तरी मिळेल. परिणामी येथील लोकांच्या पोटाचा प्रश्न तरी मार्गी लागू शकेल. आणि हे काही न पाहता दसरा मेळाव्यातून राजकीय टीका, टिप्पणी, टोमणे असेच चालू राहिले तर उद्या लोकच न्यायालयात जातील आणि या संदर्भात जनहित याचिका दाखल करतील. या मेळाव्यात काय बोलावे हे न्यायालयाला सांगावे लागेल. या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. नवरात्र या सणाच्या नावाखाली राजकीय मनमानी करणे हे दुर्गा देवीला तरी आवडते का हे तपासून पहा. देवीचे भक्त होता येत नाही तर राजकीय मनमानी करून चुकीचे पायंडे तरी पाडू नका. अशा पद्धतीचा उद्वेग सामान्य जनतेमध्ये या घटनेतून निर्माण होतो आहे. कारण आपण हे म्हणतो आहोत की नुसतीच शुभेच्छांची वर्षाव नको तर काही मदत करता येते का हे आपण पाहतो आहोत. आणि दुसरीकडं द्वेष पेरून द्वेष घेऊन तो सामान्य कार्यकर्ता गावात येतो आणि गावामध्ये स्थानिक राजकारणामध्ये विकास बाजूला राहतो आणि त्याचं श्रेय याला नको त्याला नको म्हणून सगळी कामं अडवली जातात, रोखली जातात
आणि अशा पद्धतीने जर महाराष्ट्र चालला, एक दिवस महाराष्ट्र हा यशवंतरावांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जायचा, हा महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करायचा. गोखले, रानडे, टिळक हे राष्ट्रीय नेते या महाराष्ट्राने दिले. त्या महाराष्ट्राची स्थिती, हा महाराष्ट्र अटकेला झेंडा रोवलेला आहे. छत्रपती शिवाजी राजांनी दक्षिणेकडून आलेली, उत्तरेकडून आलेली सगळी आक्रमणं परतून लावली. दक्षिणेमध्ये तंजावरला झेंडा रोवला. असं जाणता राज्याचं राज्य असलेलं हे महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांची नावं घेऊन जे काही चालू आहे ते संतापजनक आहे आणि हे थांबलं पाहिजे. यासाठी मित्रहो, आपण विचार केला पाहिजे. कारण नागरिक हा जेवढा जागरूक असतो तेवढीच लोकशाही परिपक्व होते. लोकशाही सक्षम व्हावी वाटत असेल तर राज्यकर्त्यांना लगाम लावण्याचं काम राज्यकर्त्यांनाच, जनतेलाच करावं लागत असते. आणि म्हणून जागरूक जनता हा लोकशाहीचा आधार आहे हे आपण विसरता कामा नये. या चॅनलवर नव्याने आलं, चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांनो चॅनल शेअर करा. अशाच चालू घडामोडीवर आपण व्हिडिओ बनवत असतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.